नमस्कार, कसे आहात? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदाचेच असाल. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात केलेली आहे व्हिडिओला आणि माहीत नाही का मला आता व्हिडिओला जास्त व्ह्यू येत नाही आहे. मी ॲक्च्युली टाईम चेंज केला होता व्हिडिओ टाकायचा. सो म्हणून असेल कदाचित, पण मी आता आहे ना ज्या आधी टाईमला टाकत होती ना संध्याकाळी तेव्हाच टाकणार आहे, कारण मला दिवसाला व्ह्यूच येत नाही आहे. टाकून काहीच उपयोग नाही आहे. तर माझी तब्येत इतकी खराब झाली आहे, इतकी खराब झाली आहे ना, की पाय एवढे दुखत होते ना माझे. काल 2 दिवस झाले, काल परवा, की खूपच मला पाय उचलतासुद्धाही येत नव्हता, खूपच दुखत होते. मग काल हॉस्पिटलमध्ये गेली, युरिन टेस्ट केली आहे, 2 ब्लड टेस्ट केले आहेत. बघू आता डॉक्टर काय बोलत आहेत. आज 1 वाजता रिपोर्ट भेटणार आहेत आणि बघू कसं काय होतं आहे ते. युरिनमध्ये इन्फेक्शन असेल तर पुढे अजून काही चालेल मग मेडिकल. आणि काल पण सलाईन इंजेक्शन वगैरे खूप घेतलेत मी, तर त्रास होतो आहे मला आणि अशक्तपणा पण खूप आला होता आणि काल तापसुद्धा मला आला होता. तर बघू कसं काय होतं आहे. आणि दुसरी गोष्ट ही अशी आहे की मी व्हिडिओ का नाही टाकत आहे म्हणून. बाहेरचे व्हिडिओ घ्यायला आहे ना असं होतं आहे, आमचं चालू आहे थोडंसं काम, ते मी उद्या परवा तुमच्यासोबत शेअर करीनच, आज जर का ते झालं तर. तर उगाच कसं आहे तुमच्यासोबत बोलणार आणि ते न झाला का मग ते वाईट वाटतं, म्हणजे मलाच वाईट वाटणार आहे. तर म्हणून मग मी आता काही ती गोष्ट सांगणार नाही आहे, ती सरप्राईज असेल, ही म्हणजे असेल तुमच्यासाठी ती. तर जे कोणी नवीन असतील त्यांनी लाईक शेअर वगैरे करा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ती गोष्ट मी आता अजिबात सांगणार नाही आहे जोपर्यंत ती होत नाही तोपर्यंत फायनल. आणि जेव्हा फायनल होईल त्याच दिवशी मी ती तुमच्यासोबत शेअर करेन. तुम्हाला नाही सांगणार तर कुणाला सांगणार आहे ना. तर तुम्हालाच मी सगळ्यात आधी सांगणार आहे. आणि मी उद्या जाणार आहे मुंबईला आणि त्या गोष्टीसाठी डॉक्युमेंट सारखं घेऊन ये गाडीवरून. त्यांची पाठी एक बॅग, मी स्कार्फने तोंड बांधलेलं असायचं, बॅगेत पैसे असायचे, बॅग सांभाळायची, फोन सांभाळायचा, मी स्वतःला सांभाळायची, माझी ओढणी, एखादी डॉक्युमेंटची पिशवी सांभाळायची, असं काही गोंधळ व्हायचा. त्यामुळे मी व्हिडिओ काही करायचीच नाही. तर आता येतील ब्लॉग. आणि आता पण मी काही येताना काढला नाही, कारण आधीच हा हात माझा दुखतो आहे, मला नीट हलवायला पण जमत नाही आहे. आधीच हा हात दुखतो आहे माझा. आणि म्हटलं गाडीवरून कसा ब्रेक लागला किंवा स्पीड ब्रेकरमुळे वर खाली झालो का फोन सुटेल म्हणून याने. पण आता करीन मी. माझ्याकडे आता तर काही जास्त सामान नव्हतं, थोडंच होतं, त्यामुळे मी केला नाही व्हिडिओ. पण आता इथे आली आहे मी मामांकडे, ते नाही आहेत घरी म्हणून इथे बाहेर त्यांच्या अंगणात बसलेली आहे. सो ते म्हटलं चला व्हिडिओ करूया म्हणून, काहीतरी वेगळं असं तुम्हालाही वेगळं बघायला भेटेल आणि आवडेलसुद्धा. आणि माझी सगळ्यांना खूप मनापासून रिक्वेस्ट आहे की सगळ्यांनी मला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. नाहीतर कमेंट करणारे कमेंट करायला मोकळे असतात की तू थंबनेल एक लावतेस आणि व्हिडिओ करतेस वेगळा. तर तसं काही नाही. थंबनेल हा काही शब्दाचा असतो आणि व्हिडिओ हा काही वाक्यांचा असतो. असं नाही आहे की 7-8 मिनटं किंवा 5 मिनटं कंपल्सरी मी त्या व्हिडिओ त्याच्यावरच केला पाहिजे, आणि ते शक्य पण नाही आहे ना. तर असं आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही. जर का छोटी गोष्ट असेल तर ती काही सेकंदाची किंवा काही 2-3 मिनटाची असू शकते. पूर्ण व्हिडिओ त्याच्यावरती नाही करू शकत, असं आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. आणि व्हिडिओ कसे वाटतात हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. आता मी उद्या मुंबईला जाणार आहे पहिल्या ट्रेनने 7:00-7:30च्या आमच्या इथून. तर मी तुम्हाला तो सुद्धा ब्लॉग शेअर करीन, कारण मी उद्या जाणार आहे विदाऊट रिझर्वेशन आणि एकटीच चाललेली आहे मी. माहीत नाही प्रवास कसा होतो आहे आणि काय होतं आहे. गर्दी असेल तर अवघड आहे व्हिडिओ करणं, आणि जर का गर्दी नसेल तर वेल अँड गुड असेल. तर बघूया उद्या कसं काही होतं आहे ते. उद्या जाऊ द्या, आजच्या दिवसाचा हा व्हिडिओ आहे. आणि घरीसुद्धा मी काही वस्तू घेतलेल्या आहेत 3-4, त्या मी तुम्हाला आहे ना नक्की शेअर करीन मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर असेच तुम्ही माझ्या चॅनलला कनेक्ट राहा. तर चला, हा व्हिडिओ इथेच मी स्टॉप करते. जास्त काही स्पेशल मी हा व्हिडिओ केला नव्हता. तर व्हिडिओ करण्याचं कारण हेच होतं की हे त्यांच्या पुढचे ना 5-6 व्हिडिओ तरी खूप इंटरेस्टिंग असणार आहेत.
प्लस स्वामींच्या माझ्या प्रकट दिन सोहळासुद्धा येतो आहे. जास्त आनंद त्याचाच आहे आणि त्याच्यासाठीच मी मुंबईला चाललेली आहे. जरी मला बरं नसलं असतं ना तरी मी गोळ्या औषधं खाऊन मी ट्रेनने गेलीच असती, झोपून गेली असती, पण गेली असती. आणि माझ्या स्वामींनी मला काल खरंच खूप बरं केलेलं आहे. 1-2-3 सलाईनमध्ये इंजेक्शनमध्ये माझे पाय दुखायचे थांबले. तर ती थोडी कणकण आहे ना ती आज डॉक्टरांकडे गेल्यावर मला कळेल. तर त्याच्यावर सुद्धा मी लवकर औषधोपचार करेल आणि लवकर बरी होईन मी. आणि माझ्या स्वामींच्या दर्शनासाठी मी जाईन, कारण माझा जीव त्या गोष्टीत अडकला होता. 1-2-3 महिन्याआधीच माझा जीव नुसता धडपडत होता की माझ्या आता स्वामींचा प्रकट दिन सोहळा येईल, प्रकट दिन सोहळा येईल आणि मला त्यांच्याकडे जाता येणार नाही आहे. सो आता असं काहीही होणार नाही आहे. मी आनंदाने त्यांच्याकडे जाऊ शकते आणि न आजार घेऊन जाऊ शकत नाही. मी खूप बरी होऊन जाणार आहे. तर चला या म्हणून तेच सांगायला तुम्हाला व्हिडिओ केला होता की ह्या पुढचे येणारे सगळे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहेत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत राहा. आणि बघितलेल्या व्हिडिओमध्ये असतो काहीतरी आपला मेन पॉईंट, स्टार्टिंगला किंवा एंडिंगला नसतो, मध्ये असतो. सो ते कळण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. माझा चेहरा खूप वेगळा वाटतो कारण आयब्रो वाढलेत माझे. आता मुंबईला गेल्यावरती उद्याच करीन संध्याकाळी. तोपर्यंत ठीक आहे, असू द्या, काही फरक पडत नाही, तुम्ही माझेच आहात. तर चला हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.